आता पाहूया टॉप 9 बातम्या. गॅस तुटवड्यावरून उमटलेल्या प्रतिक्रिया. राज्यात एलपीजी आणि पीएनजीचा मुबलक साठा, रांगा लावण्याची गरज नाही. राज्यातील गॅस पुरवठ्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांची विधान परिषदेत माहिती. सरकारी कंपन्यांच्या पंपांवर केरोसिन उपलब्ध करून देणार अशीही माहिती. एलपीजी आणि पीएनजी पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि एलपीजी याचा मुबलक साठा आहे. रांगा लावणे किंवा ब्लॅक मार्केटिंग करणे वगैरे हे होता कामा नये. आधी गुजरातला गॅस तेल पुरवलं जाईल, देश मेला तरी चालेल. गुजरातला आधी तेल पुरवठा होईल, आधी गुजरात मग पूर्ण देश. संजय राऊत यांची टीका. गुजरातला माल उतरवला जाईल, आधी पूर्ण आणि मग उरलेला देश. देश मेला तरी चालेल, देशाची जनता रांगेत उभी राहू द्या. पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत, अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री आहेत. रांगा लावूनही गॅस मिळत नाहीये, सर्वपक्षीय बैठक बोलवावी ही सरकारला विनंती. हा राजकीय विषय नाही, हे देशावरचं संकट. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. मी मागच्याही आठवड्यात हे बोललेले. आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्रायसिस आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे, याच्या तातडीने या विषयावर चर्चा आली पाहिजे. घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही, केंद्राकडून स्पष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं खासदार सुप्रिया सुळे यांना उत्तर. तर विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचीही विरोधकांवर टीका. सुप्रिया सुळेंच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी गॅप मला दिसते आहे. केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही हे सांगितलेलं आहे. सरकार पाप लपवण्याचा प्रयत्न करतंय. नागरिकांना आज गॅस मिळत नाहीये, महागाई वाढली. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप. सध्या ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे, सरकार लोकांची लूट करतंय. गॅस टंचाईवर पटोलेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरात गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं प्रतिकात्मक आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात चुली मंडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त. कांदिवलीत चारकोपमध्ये गॅस एजन्सी बाहेर मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ. गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचा मनसेचा आरोप. महाराष्ट्राला गॅस तुटवड्याची झळ बसलीये, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. राज्यातील गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या, अन्न नागरी पुरवठा विभागाचे आदेश. गॅस वितरकांवरील हल्ले रोखण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची होती मागणी. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून स्वतंत्र पत्रक जारी. बुलढाण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैधरित्या वापर. तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई. 14 सिलेंडर जप्त. तहसीलदारांकडून जवळपास 40 हॉटेल्सची झाडाझडती. पुण्यात 5व्या दिवशीही सिलेंडरसाठी नागरिकांची रांग. पुण्यातील सिंहगड रोडवर सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक सिलेंडर घेऊन रांगेत. गॅस टंचाईचा छत्रपती संभाजीनगरमधील फार्मा इंडस्ट्रीला फटका. सर्दी खोकल्याचं औषध तयार करणारी कंपनी ठप्प. लाकडावर चालणारे बॉयलर आणून काम सुरू. 5 लाख औषध बाटल्यांच्या ऑर्डर कंपनीनं नाकारल्या. गॅस टंचाईच्या काळातही सज्जनगडावर भाविकांच्या महाप्रसाद सेवेत खंड पडणार नाही. मंदिर संस्थांची माहिती. प्रसंगी काटकसरीचा मार्ग अवलंबला तरी भाविकांसाठीची अन्नदान सेवा अखंड सुरू राहील. प्रशासनाचं स्पष्टीकरण. नंदुरबारमध्ये गॅस बुकिंगसाठी येणाऱ्या कॉलची संख्या वाढल्यानं बुकिंग होईना. जिल्हा प्रशासनाकडून कॉल सेंटरची क्षमता वाढवण्याचा निर्णय. 1 मिनिटाला 400 कॉल घेण्याची व्यवस्था. डोंबिवलीत गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली तिसरी सायबर फसवणूक. गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचं सांगत 14 लाखांचा गंडा. तर याआधी 2 महिलांना ई चलान आणि लिंक पाठवून 4 लाखांचा गंडा. रामनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. गॅस तुटवड्याचा फटका. रायगडच्या पाली बल्लाळेश्वर मंदिरातील महाप्रसाद बंद. कमर्शियल गॅसचा पुरवठा न झाल्यानं निर्णय. अष्टविनायकापैकी एक महत्त्वाचं देवस्थान म्हणून पाली बल्लाळेश्वरची ओळख. सांगलीत एलपीजी गॅसचा तुटवडा. रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणावर फटका. गॅसची दरवाढ आणि रांगांमुळे रिक्षा चालक हैराण. 24 तास सर्व पंप चालू करण्याची ऑटो रिक्षा चालकांची मागणी. आता पाहूया टॉप 9 बातम्या. हॉटेल व्यवसायाला फटका. मुंबईत गॅस संकट गडद. व्यावसायिक सिलेंडर अभावी 35% हॉटेल्स बंद. बुधवारपर्यंत 75% हॉटेल्सना टाळं लागण्याची भीती.
युद्ध परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याचा सर्वाधिक परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर. चर्चगेट इथल्या खाऊ गल्लीतील अनेक स्टॉल बंद, काही स्टॉल धारकांकडून कोळशाच्या शेगडीचा वापर. गॅस टंचाईमुळे डोंबिवलीतील हॉटेल साहेबराव बंद. कर्ज काढून अवघ्या 3 महिन्यांपूर्वी तरुण व्यावसायिकांना सुरू केलं होतं हॉटेल. कमर्शियल गॅस उपलब्ध होत नसल्यानं स्वयंपाक ठप्प. ठाण्यात वडापावच्या किमती वाढल्या. ठाण्यात वडापाव 5 रुपयांनी महागला. गॅस सिलेंडर, बेसन आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे वडापाव महागले. ग्राहकांमध्ये नाराजी. नाशिक शहरात अनेक ठिकाणी नाश्ता सेंटर बंद. गॅस तुटवड्यामुळे नाश्ता तयार करण्यास अडचण. गॅस नसल्यानं अनेकांनी नाश्ता सेंटरऐवजी फ्रूट स्टॉल लावायला केली सुरुवात. रत्नागिरीत गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा दुपारनंतर हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय. व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण बंद असल्यानं हाफ डे हॉटेलची कॉन्सेप्ट. मुंबईतील प्रभादेवीत स्टोव्ह वापरणाऱ्या स्टॉल चालकांवर पोलिसांची कारवाई. सिलेंडर तुटवड्यामुळे स्टॉल चालकांकडून रॉकेल टाकून स्टोव्हचा वापर. इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या नागपूरमधील विष्णूजी की रसोईमध्ये शेगडीचा पर्याय उपलब्ध. बायोमासच्या कांड्यांवर चालणाऱ्या शेगडीवर किचन चालवण्याचा प्रयोग. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईचा फटका लग्न समारंभांना. केटरिंग व्यवसायही अडचणीत. केटरिंग चालकांकडून लग्नात वऱ्हाडी मंडळीच कमी ठेवण्याचा दिला जातोय सल्ला. गॅस टंचाईमुळे लग्नातील अनेक गोड पदार्थही कमी.